शॉर्ट नोटीसवर सगळे इकडे आले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। खरं सांगायला गेलो तर आपण थोडंसं कामाचं स्वरूप मी सांगायला जाईल तर कामाचं स्वरूप बघायला गेलो तर सर्वात पहिले आपले विषय झालेला होता की आपण उमेशभाईच्या घराच्या इकडची जी गल्ली आहे 4 गल्ली आहेत आपल्या इथे तर आपण उमेशभाईच्या घराच्या इकडची गल्ली ती आपण सिमेंट कॉन्क्रीटची केली होती। त्याच्यानंतर आपला विषय झालेला आणि बाहेरचा जो मेन रोड आहे तो आपण सिमेंट कॉन्क्रीटचा करायचा। नंतर विषय होता की त्याच्या पुढची गल्ली मग पुढची गल्ली। आता आपण यावेळी आपण विषय काढला की आता ही जी गल्ली आहे ती आपण एक सिमेंट कॉन्क्रीटची करायची आणि मस्जिदच्या इकडचा सर्वात मोठा प्रश्न जो आहे तो रजाक अंकल तुम्ही मला त्या दिवशी पण बोलला होता की तो प्रश्न सॉल्व्ह झाला पाहिजे। तर मी आज तुम्हाला ग्वाही देतो की तो तिकडे आपण पेवर ब्लॉक करणार होतो मी सिमेंट कॉन्क्रीटचा करून देईल। नगरमध्ये 3 टाइम लोकप्रतिनिधित्व केलेला आहे महापालिकेचं त्यामुळे हा पॅनल जो आहे हा शिवसेनेचा पॅनल असणार आहे आणि शिवसेना पक्ष या ठिकाणी पूर्ण ताकदीने हा पॅनल धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आणणार आहे। खरं तर आज वचनपूर्ती म्हणून आम्ही हा कार्यक्रमाचा संबोधलं जाऊ शकतो कारण नानांनी जाण्याच्या आधी एकदा भानुसागरमध्ये सांगितलं होतं की आम्हाला पेवर ब्लॉकचे रस्ते नसून तर सिमेंट कॉन्क्रीटचे सगळे रस्ते करायचे आहेत। तर त्यांचीच एक आपण त्यांनी दिलेला आदेश ते नसले तरी पण त्यांनी दिलेला आदेश हा पुढे आपण पूर्ण केला पाहिजे या दृष्टिकोनातून भानुसागरमधील सर्व रस्ते आम्ही सिमेंट कॉन्क्रीटचे करत आहोत। त्यातली एक लेन आहे ती आम्ही कंप्लीट झालेली आहे। दुसरी लेन आणि तिसरी लेन आता आजपासून भूमिपूजन झाल्यावर आपण ती चालू करणार आहोत। तर हे आणि उरलेली एक चौथी लेन ही पण थोड्याच दिवसामध्ये इलेक्शन झाल्यावरच असेल। जर इलेक्शन लवकर लागलं तर इलेक्शन झाल्यानंतरच आपण ती पण पूर्ण करूया।